भेटलं तर बुवा बाजू घेऊन बसल्यानंतर म्हणतो तुम्ही त्यानंतर थोडा बरा वाटला बुवा आमची दोघांची डील झालेली आहे. पण आम्ही दोघे जण देवगड तालुक्यातल्या बुवांका म्हटलं थोडे दिवस तुमच्याकडे ठेवा. ओ बुवा देव करता देव करता चष्मो आता लावल्यानंतर एक गाणं आठवलं. समीच्या नाकावर चष्म्याचे ओझे चष्म्याचे ओझे समीच्या नाकावर चष्म्याचे हो माझा गाणं तुम्ही आपण मनात टाकला मॅडमची दर पण अभिमान वाटतं बुवा. दिवा शहरात टाकला खूप बुवा तरी सुद्धा विचार काय केले नाही बघा बुवा. दिवा शहरात टाकला कातडानी टकलूची लहानपणी आपटी काय झालं त्या आपटी बारात तो एक दगड 2 तासांच्या मधना बाहेर पडलो. तो चहा बी पिताना सुद्धा स्ट्रॉ घेता हावडा हो जेसीबी हिलो हिलो लो हिलो टाका लो हिलो 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 टाका लो हिलो लो हिलो कारण जे 350 साखर झाली मी ओळखले समजा मी जर बोललं तरी काहीतरी झालं तर माझ्याने येऊ नको बोलता गिरीश गुरव म्हणजे मंगलाष्टकासाठी 203 लग्नाचे कोणतरी जास्तच त्यांचा आठवणी येऊन लागला आणि दोष ते विशाल राणे यांच्याकडून 101 कोंबूरला यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद. कारण आज 42 वर्ष झाली तरी काय पोरगे 42 वर्षाचे झाले तरी सुद्धा काय पोरांची लग्न होत नाही तो. त्यामुळे त्यांना लग्नाशिवाय पर्याय म्हणजे आता लग्न होत नाही भजनाशिवाय पर्याय नवलो नाही. घरी झोपाल तरी काय करणार तुमचा पण नाही. या गाणं म्हणतोय की समाधान मानून घ्यावं. आणि आता तुम्ही काय लग्न म्हणजे स्कॉर्पिओ मिळाली तशी अपेक्षा धरू साधी टमटम मिळाली तरी कोण निवांचे
पकडू बुवा इकडं या चाकाडा बुवाचं माझ्या शिवाकडं अरे चाकाडा इकडं पकडू बुवा इकडं या चाकाडा बुवाचं माझ्या शिवाकडं एका रात्रीची गंमत पाहण्या एका रात्रीची गंमत पाहण्या करती जाती बघा करती जाती या जीवाचा रामदेव मेडिकल यांच्याकडून 500 टक्क्याचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद धन्यवाद जगदीश सावंत यांच्याकडून मंगळाष्टका म्हटल्याबद्दल पुन्हा एकदा आणि त्या शिवरायांचं लाख स्वराज्य समजण्यासाठी कारण महाराजांची कीर्ती कोणी बहिणीला फुला नाव त्याचं बदल खान नाव त्याचं बदल खान नाव त्याचं बदल खान नाव त्याचं बदल खान चिता जागता चढून सैतान अंगी हत्तीचं बळ पहाडाला कापे थळथळ वाटे भेटे त्याला चितीत खानाची सेना निघाली एवढं उद्ध्वस्त केल्या या बहिणींच्या वृत्ती कोण कोण रोखणारे वादळ इतक्या काही जिजाऊ काय म्हणाल्या इतक्या काही जिजाऊ काय म्हणाल्या माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर पण मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावला का म्हणे आई जिजाऊ काय म्हणाल्या माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर पण मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावला का म्हणे सभादिनीचा तो सावा वाघिणीचा दोन छावा कधी मानला करता ठेकावा गडावर बेटीचा सांगावा झाडला महाराज खानाच्या बेटी साठी गेले महाराजांना पाहून हा बसून म्हणतो कसा अरे आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ हा नसून म्हणतो कसा अरे आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ महाराजांनी खानाला आलिंगन दिलं आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला पण महाराज खूप हुशार होते ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या बोटातून वाघ नख घालून गेलेले होते वाघ
तुका सुद्धा टाकल्यावर बुवा खेळवी मी बुवा मेले. मी मेल्यानंतर सुद्धा बुवा माझा स्मारक काढला स्मारक बांधूचा काढला नाही ना तरी माका खर्च नाही आहे बुवा. बाळात तो एक दगड बुळबुळी घालून ठेवला तरी बुवा ब्रँड सगळ्या महाराष्ट्रात तर खेळण्या बिळण्याचं काय टाकल्यावर सांगा नको. कोणच राजा इथे गाजले, कोणच राजा इथे गाजले, कोकण पुण्यभूमीवर. कोणच राजा इथे गाजले, कोकण पुण्यभूमीवर. एक राजा गडावर, शिष्य अजित साळकर बुवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक काढलेल्या मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. भूमिपुत्र मित्रमंडळ यांच्याकडून मैत्रीसाठी गाणं म्हणण्यासाठी त्यांच्याकडून फरमाईश आलेले म्हणून मेरी जिंदगी सवारी तुझको बदले लगाने परी भागिया पलक तुझे काम में दिया. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय भवानी. माझ्या भीमाच्या नावाचं माझ्या भीमाच्या नावाचं कुकुलावी लमान कुकुलावी लमान
आणि प्रथमेश जनक बुवा या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. आतमध्ये काय भरीन आणि ॲटॉम बॉम्बवाल्या स्टेजच्या मागे ठेवायची. सगळी कमाल त्या ॲटॉम बॉम्बवाल्याची असायची. बंदुकीत काय नसतं. विरोधात हातात बंदूक द्यायचे. समजा विरोधाला रिकामी बंदूक द्यायचे. ॲटॉम बॉम्बवाल्याची सगळी कमाल त्याला पाडायचं. अरे दोन नंतर पाहिजे नवीन मग नवीन हवा झाल्यावर त्यांनी पडायचं. बरोबर. कलियुग आहे. आता कसं झालं युट्यूबला सगळ्या बुवांचे समीर कदम बुवा असू दे, आमचे लोके बुवा असू दे, पेंडेकर बुवा असू दे, रोज जवळजवळ बारी असतात. ती युट्यूब लाईव्ह युग जातं आणि मग भजन जशी पहिला ऐकलेलं असतं ते तिकडनं म्हणतं काय तर आता जुना झालं नवीन घेऊ. म्हणजे आता मागण्या केलं आमचा काळपाट होईल दिला. रोज नवीन आणू जाते. उद्या मला डाप्पा पाड्यात काय करायचं हे प्रश्न आहे. म्हणजे सांगायचं काय पण जनता ज्यांनी ऐकलेलं नाही त्यांना तरी ऐकायला द्यावं असं आपलं म्हणजे कलियुग हवं. पूर्वीचं स्विमिंग टँक सुद्धा पाणी रोजच्या रोज बदलून लागतं. ज्यावेळी स्विमिंग टँक भरतात त्यावेळी 5,000 लिटर पाणी असतं आणि संध्याकाळी उपासतात तेव्हा 7,000 लिटर होतं. 2,000 कसा वाढता परमेश्वरात पोहणाऱ्यांची कमाल मारुती वाढवतात. मारुती वाढवतात. हिरोच्या हातात बंदूक द्यायचे. ॲटॉम बॉम्ब स्टेजच्या मागे असायचो आणि हिरोची वाक्य ते अरे ए थांब तुला मी आता ठाम मारतो. असो 4-5 वेळा बोंबाटलो पण ॲटॉम बॉम्ब काय पेटय ना आणि हिरण काय मरायचं. आणि त्याचं वाक्य नव्हता कधी ठॉ होता आणि कधी पडतंय. पण जोपर्यंत ठॉ होत नाही तोपर्यंत मारणार कसो. आणि तोपर्यंत हे वाक्य फेक करून गेलो अरे ए थांब तुला मी आता ठाम मारतो. शेवटी डायरेक्टरच्या लक्षात दिला की ॲटॉम बॉम्ब वाल्याचं काहीतरी प्रॉब्लेम झालं. मागे जाऊन बघितल्यानंतर थंडीचे दिवस होते त्याच्यामुळे माचीस दिलेली शेळे आणि तो कांदा वडी तेवढा फुकट झाला. तो कांदा वडी जो अरे ए आम तुला मी आता ठार मारतो. तो कांदा वडी अरे ए आम तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरने पडद्याच्या खालून चाकू सरकवला आणि त्या हिरो सांगितलं आजचे दिवस ते का चाकूवानं मार. आजचीच बोललो शेळेली. तो हिरो बोललो एवढ्या लोकांच्या समोर चाकू कसा घेणार. त्याने आपल्या पदरचाच वाक्य टाकला. पुस्तकात नव्हता. एवढे जुने लोक हुशार होते. अरे ए आज मी तुला या बंदुकीनेच मारणार होतो पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची म्हणून आज बंदुकीने नाही मारली. बंदूक फेकून दिला आणि चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. असा म्हटल्याबरोबर ॲटॉम बॉम्ब पेटली. तो डाकू हसतच खाली पडलो कारण आयुष्यात पहिल्या नायकांना तो चाकूवाचो फार होता. म्हणजे अज्ञान होता पण समाधान होता. आज विज्ञान असून समाधान नाही. बरोबर ना. कारण पूर्वीचा काळ वेगळं होतं. आता प्रेमा सुद्धा मोबाईलवरनं टाकटूक केल्याने जमतो. एखादा वर्गाचा समजा प्रेम जमला की तो पुन्हा मनातच सुरुवात करतो. आए ओ मेरी जिंदगी में तू बाहर आए ओ मेरी जिंदगी में तू बाहर मेरा दिल में यूं ही रहना मेरे दिल में यूं ही रहना आए ओ असे झाले की दुसरं कोणतरी चांगलं मिळालं तर एका सोडून देणार. योग्य लोकांना काची खाली जाऊन उकडीच राहू आणि सायलेंट सॉन्ग चिता किसके लिए मरता था ऐसी लड़की गेलो बघा खड्डे मारी का पाणी
जेसीबी आतो चांगल्या रस्त्याची वाट लावून बघतो आपल्या वीजची. सद्गुरू गव्हर्नमेंट वेगुर्ला यांच्याकडून त्यांनी एक कव्वालीची झलक मारण्यासाठी बापरे या सगळे धर्मईशने निरीक्षण 200 रुपयाचं पारितोषिक काढले. विशाल बेळणेकर यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक काढले. मंडळाच्या वतीने आभार धन्यवाद. तुला काही फाजत करले तुला करे रखवाली तुला काही फाजत करले तुला करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी काय गाणार बघा उड जाएगा पॉकेट रहेगी बाटली खाली. कारण या बाटलीत माणसात जन्म केल्यापासून तो मरेपर्यंत बाटली सोडणार नाही. जन्म गेलो की दुधाची बाटली, शाळेत जाऊ लागलो की आई देतात ती पाण्याची बाटली, बरोबर ना. कॉलेजमध्ये जाऊ लागलो की बियरची बाटली, ती नाही बरी वाटली म्हणून देशीची बाटली. मग आईच धगवला, ॲडमिट केला नाही हॉस्पिटलमध्ये, डॉक्टर लावतात तो सलाईनची बाटली. आणि सलाईन लावून सुद्धा काय उपयोग नाही, स्विच ऑफ. घरी घेऊन येतो, घरी घेऊन येल्यानंतर पाहुणे वगैरे येण्यासाठी वेळ असता म्हणून तोपर्यंत मारतात ती अंतरची बाटली. सगळा झाला की स्मशानभूमीत घेऊन जातो, सरणावर ठेवल्यानंतर सुद्धा लागतात ती रॉकेलची बाटली. म्हणजे जन्मापासून तो मरेपर्यंत या बाटलीत सोडलेल्या ना. उड जाएगा रॉकेट रहेगी बाटली खाली. सगळी काही मजा करा, पण एक लक्षात ठेवा, आम्ही दोन्ही बुवा या दिवा शहरामध्ये येऊन भजन करू शकलो त्याला कारणीभूत आमची आई. त्या माऊलीने समजा जन्म दिला नसता तर आम्ही इथे येऊन भजनच करू शकलो नसतो. त्यामुळे आई वडिलांची सेवा करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नका, कारण आई ती आई असते. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म
एक विनंती आहे की इकडनं कोण लेझर मारत आहे